अरे वा, छान आहे की मग. छान आहे पण नाही बघा, ही परीक्षा उद्या न परवा असणार आहे. फार फार तर मी परवा रात्री परत येऊ शकेन. पण मग तोपर्यंत आपल्या ऑर्डरचं काय करायचं? त्यांच्याकडनं ॲडव्हान्स घेतले, त्यांना वचन दिले. मला टेन्शन आलंय, कसं काय मी पूर्ण करणार आहे ऑर्डर? पारू, 40-50 लोकांचं जेवण असतं तर आम्ही काहीतरी मॅनेज केलं असतं ग. पण ही ऑर्डर मोठी आहे. 100 माणसांचं जेवण आहे आणि त्यातील जे मेनू दिलेत त्यातील काही पदार्थ तर आम्हाला बनवता देखील येत नाही. कसं करणार आम्ही सगळं? पारू, ते म्हणतायत ते बरोबर आहे. म्हणजे बघ, व्हिडिओ वगैरे बघून खरंच करता येईल, पण तूही इथे असायला हवीस. शेवटी तुझा टच गरजेचा आहे ना. ठीक आहे, मी नाही जात परीक्षा द्यायला. हे बघा, आपल्यासाठी ही खूप मोठी आणि महत्त्वाची ऑर्डर आहे. ही ऑर्डर मी अशीच नाही सोडू शकत. तसं बी माझं नशीबच फुटकं आहे. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडचणी येतच राहतात. नाही म्हणजे मी काहीतरी चांगलं करायला जाते, पण तसं काही होतच नाही. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होतच. मला कळत नाही आदित्य सर, या अडचणीतनं मी कसं काय मार्ग काढणार आहे? तुम्ही सांगा ना मला. दिवस रात्र केलेली मेहनत, रात्रभर जागून केलेला अभ्यास समजा फुकट जाणार आहे. मला नाही कळतंय. बघा, परीक्षेला जावं तर ते आपल्या धंद्याची बसत असलेली घडी सगळी मोडायला वेळ नाही लागणार सर. मला कळत नाही यातनं मार्ग कसा काढायचा. माझं डोकं चालत नाही. मला तुम्ही सांगा ना, म्हणजे एका वेळेला मी 2-2 ठिकाणी कशी काय असणार आहे? मला कळत नाही. तुम्ही सांगा, मी काय करू? बोला. अरे अगर दिमाग नहीं चलत बा तो 10-20 करके देख लिया जाए ना पारो. नाही नाही, त्यापेक्षा आपण चिठ्ठी टाकून निवड करूया. मी शिक्षण घ्यावं हे आदित्य सरांचं स्वप्न आहे. हो, आणि बिझनेस मोठा करावा हे माझं स्वप्न आहे. पण आता मला या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. बरोबर. मी नाही मागं हटणार. मला आदित्य सरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आदित्य सर, मी आजच परीक्षा द्यायला जाणार आहे. हो आदित्य सर, माझा निर्णय झालाय. मी आजच निघते परीक्षेसाठी.